गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की सज्जन माणूस असतो ना, तो माणूस म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे, पण सज्जन म्हणून मरण पावणं आहे ना, या आयुष्यभराची कमाईच आहे ना। पण आपण मात्र सज्जन कधी होऊ? समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। माणसाच्या जीवनामध्ये माणसाचे कर्मच मनुष्याला सज्जन बनवत असतात ना। कारण जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा सर्व बाळा असतात ना, ती सज्जनच असतात ना। ही कोणी वाईट असतो बरं? फक्त रंगामध्ये फरक असतो, एक काळा असतो एक गोरा असतो। पण रंगामध्ये फरक पाडून आपल्याला चालेल का? कधीच चालणार नाही। पण लहान मुलाचं मन असतं ना, अतिशय निरागस असतं, म्हणजे कोणीही घ्यावं ओळख नसली तरी त्याच्याकडे जातं। पण सज्जन म्हणून मरण पाहायला एक कर्माची शिदोरी यावी लागते ना। ही कर्माची शिदोरी आपल्याला मिळेल कुठे बरं? जेव्हा आपण समर्थांनी सांगितलेल्या भक्ती मार्गामध्ये आपलं मन रमवू, आणि जेव्हा मन रमवू ना, तेव्हा मनुष्याचं हे मन निर्मळ होईल। समर्थांनी सांगितलेलं आहे, या आयुष्यामध्ये जीवन जगताना आपल्याला जेवढा भक्ती मार्ग गरजेचा आहे ना, तेवढं या जीवनामध्ये आपण परस्परांशी कसं वागतो ना, ते सुद्धा गरजेचं आहे। नाहीतर आपण एकीकडे भक्ती मार्ग करतो आणि दुसरीकडे लोक आपली वाईट म्हणून चर्चा करतात। म्हणून या संसारामध्ये आपल्याला जगायचं आहे ना, तर इज्जतशील माणूस राहिलं पाहिजे। नाहीतर बघा, कधी कधी काही माणसं असतात ना, नावाला भक्ती मार्ग करतात, भक्ती मार्गाचं ढोंग करतात, पण समाजात त्यांना किंमत असते का? कारण त्याचे कर्म चांगले नसतात। माणसामध्ये माणूस त्यांना दिसत नाही। मग तुला माणसामध्ये माणूस दिसत नसेल तर भक्ती मार्गामध्ये तुला परमेश्वर दिसेल का? कधीच दिसणार नाही। म्हणून आयुष्यामध्ये जर सज्जन व्हायचं असेल ना, तर अगोदर स्वतःपासून सुरुवात करा। म्हणजेच दुसऱ्याचा विश्वास कधीच तोडू नका। दुसऱ्याचा विश्वास तोडायला म्हणजे दुसऱ्याचा विश्वास जपायला शिका। कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते ना, हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे ना। नाहीतर आजवर तुम्ही पाहत असाल कोणी कोणावर विश्वास ठेवतं का? पण एखाद्या व्यक्तीनं आपल्यावर डोळे झाकून ठेवलेला विश्वास असेल ना, तर त्यामध्ये आपण सज्जन आहोत हे आपल्याला पावती मिळत असते। म्हणून प्रमाणापेक्षा जास्त सुख असो, प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्तसुद्धा करू नका। कारण यामध्ये लोक सुखाला नजरच लावतात ना, आणि दुःखावर मिटत चलतात ना। म्हणून हे आयुष्य जगताना भरपूर जरी सुख आलं ना, तरी भारावून जाऊ नका। कारण आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, म्हणजे फुकट मिळायला हा वेळ आहे का? आयुष्य एक कोडं आहे, जेवढं सोडवाल ना तितकं थोडं होऊन जातं। पण जोपर्यंत आपण सोडवत नाही ना, तोपर्यंत ते अवघडच राहील। म्हणून ते सोडवण्यासाठी भक्ती मार्गाचा मार्ग स्वीकारा। समर्थांनी दिलेले विचार आपल्या जीवनामध्ये अंगीकारा। रोज उपासना करा। बघा, तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल ना। पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला आयुष्य सुंदर बनवायचं असेल ना, तर थोडं सहन करायला शिका। सहन म्हणजे काय? म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करायचं, कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, आणि कुठे गप्प राहायचं, कुठे एकटं राहायचं। या 3 गोष्टी ज्या मनुष्याने शिकल्या ना,
तर तुमचं आयुष्य सुंदरच होऊन जाईल. म्हणून शांत बसण्यामध्ये ही मजा आहे ना, ती कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. कारण हा संयम आहे ना, एक दिवस मनुष्याला या सामर्थ्यशाली बनवत असतो. कारण का? कारण लोहराकडील अनेक हातोडे तुटतात. म्हणजेच काय? म्हणजेच लोहराकडे अनेक हातोड्या असतात, पण आयरन मात्र कायम टिकून राहते. अर्थात जे घाव घालतात ना, ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ना, ते कायम आयुष्यात अनंत राहतात. म्हणजे त्यांचं आयुष्यभर मृत्यूनंतर सुद्धा नाव राहतं. पण आपण तसे आहोत का? म्हणून शांत राहायला शिका. कारण हे जीवन आहे ना, खूप अनमोल आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कोणती गोष्ट अति करायची आणि कोणती गोष्ट अति करू नये. जेव्हा हे मनुष्याला समजेल ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. तेव्हा सुंदरता कशी आहे ना, त्याला कळेल ती. म्हणजे जगामध्ये कोणतीही गोष्ट अति झाली ना, की त्याची नक्कीच माती होत असते. फक्त एक गोष्ट आहे ना, म्हणजे देवाचं स्मरण. जर खूपच केलं ना, तर देव मानवाची माती होऊ देत नाही. म्हणजे काय? पण आपण अति कशामध्ये करतो बरं? ज्यामध्ये आपल्याला अति करायची असते ना, त्यामध्ये आपण अति करत नाही. पण ज्यामध्ये आपण अति करतो ना, त्याची मातीच होऊन जाते. पण त्याच्या बदल्यात जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं, स्मरण केलं, एवढं केलं ना, की ते अतिच केलं, मग देव त्याचं फळ आपल्याला काय देतो बरं? देव तुमची कधीच माती होऊ देत नाही. मग हे मनुष्याला कळेल कधी? मृत्यूची वेळ येते तरी सुद्धा मनुष्याला कळत नाही नक्की भगवंत आहे की नाही. पण जर असे आपले विचार असतील तर आपल्या भक्तिमार्गामध्ये मन लागेल का? म्हणून आपण श्रवण करायला हवं, म्हणून आपण उपासना करायला हवी. तरच आपल्या भक्तिमार्गामध्ये टिकावसुद्धा लागेल आणि मन सुद्धा निर्मळ होऊन जाईल. मागच्या निरूपणामध्ये एका माऊलीने एक प्रश्न विचारलेला होता की मी व्यवस्थित भक्तिमार्ग करते, मी सर्व काही व्यवस्थेमध्ये करते, पण माझं मन एकचित्त राहत नाही, माझं मन भरकटलेलं राहतं. मग माझ्या नकळत माझे कर्म एवढे वाईट घडतात ना, मला कळतच नाही. मग भगवंताची मी सेवा करते तरीसुद्धा मग भगवंत या वाईट कर्मापासून मला थांबवत का नाही बरं? माझ्या हातून ते का घडतात बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही कितीही भक्ती करत असाल, कितीही उपासना करत असाल, किंवा कोणत्या वेगवेगळ्या मार्गांनी अन्नदान करत असाल, म्हणजे पुण्याचं काम तुम्ही करत असाल, पण तुम्ही जे कार्य कराल ना, त्याचं फळ भगवंत देत असतो. पण तुम्ही काय करायचं ना, हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं, ते भगवंत ठरवत नाही. म्हणून आपण जे जसे कर्म करू ना, त्या पद्धतीनं आपल्याला फळं मिळणार आहे. म्हणून आपल्याकडे हे 100 रुपये दिलेले आहेत. या 100 रुपयांचे 1000 रुपये बनवायचे की 4 आणे बनवायचे, हे आपल्या हातात आहे. जो 1000 रुपये बनवेल ना, त्याला भगवंत तशा प्रकारचं फळंसुद्धा देईल. पण तुम्ही त्या छोट्याशा पैशांची जरा राखरांगोळी केली तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून या परमेश्वरानं हा देह दिला आहे ना, या देहाचं काय करायचं आहे ना, ते आपण स्वतः ठरवत असतो. आपण महाभारतामध्ये सुद्धा पाहिलं असेल की श्रीकृष्णांच्या जवळचा युधिष्ठिर किती होता बरं? निस्साम भक्ती होती. तरीसुद्धा श्रीकृष्णांनी सारीपाटाचा खेळ खेळण्यापासून युधिष्ठिरला थांबवलं का? अजिबात थांबवलं नाही. उद्धव लहानपणापासूनच सारथीच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांबरोबर राहिले ना, पण त्यांनी श्रीकृष्णाजवळ कधीही कोणती इच्छा बोलून दाखवली नाही आणि कधीच कोणतं वरदानसुद्धा मागितलं नव्हतं. जेव्हा श्रीकृष्ण त्यांचा अवतार काळ पूर्ण करून गोलोकी जाण्यासाठी निघाले ना, तेव्हा त्यांनी उद्धवाला त्यांच्याजवळ बोलावलं आणि म्हणाले, हे प्रिय उद्धव, माझ्या या अवतार काळामध्ये
अनेक लोकांनी माझ्याकडून वरदान प्राप्त केले, पण तू कधीही काहीही मागितलं नाही. आता काहीतरी माग, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तुझं भलं करून मला सुद्धा संतुष्टी मिळेल. उद्धवने यानंतर सुद्धा स्वतःसाठी काहीही मागितले नाही. त्यांना तर फक्त त्यांच्या मनातील शंकेचं समाधान करायचं होतं. जे त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णाचं ज्ञान, त्यांचं कर्तृत्व पाहून या आल्या होत्या ना. म्हणून उद्धवनं भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे भगवंत, महाभारतातील घटनाक्रमामधील काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाहीत. तुमचे उपदेश वेगळे होते आणि व्यक्तिगत आयुष्यसुद्धा काही वेगळंच दिसत होतं. तुम्ही याचं कारण सांगून माझ्या मनातील शंकांचं समाधान कराल का? भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, मी कुरुक्षेत्रातील युद्ध, या युद्धक्षेत्रामध्ये अर्जुनाला जे काही सांगितलं ना, ती भगवद्गीता होती. आज तुला माझ्याकडून जे समजून घ्यायचं आहे ना, आणि त्याचं उत्तर मी तुला आज देणार आहे, या उद्धव गीतेच्या रूपामध्ये ओळखली जाईल. म्हणजे त्यामुळंच मी तुला ही संधी दिली आहे. तू संकोच न करता विचार कर. आणि उद्धवने विचारायला सुरुवात केली, हे श्रीकृष्ण स्वारी, सगळ्यात आधी मला हे सांगा की खरा मित्र कोण असतो बरं? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, खरा मित्र तोच असतो जो गरज पडल्यानंतर मित्राची न मागता मदत करतो. तेव्हा उद्धव म्हणाला, श्रीकृष्ण, तुम्ही पांडवांचे प्रिय मित्र होता. पांडवांनी नेहमी तुमच्यावर भरोसा ठेवला. श्रीकृष्ण, तुम्ही महान ज्ञानी आहेत. तुम्ही भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, तुम्हाला सर्व काही माहीत आहे. पण तुम्ही खऱ्या मित्राची जी परिभाषा दिली आहे ना, तुम्हाला असं वाटत नाही का? तुम्ही त्या परिभाषानुसार तुमचं काम केलं नाही. तुम्ही धर्मराज युधिष्ठिरला सारीपाट खेळण्यापासून का थांबवले नाही? चला ठीक आहे, तुम्ही त्यांना का थांबवलं नाही, पण तुम्ही भाग्यसुद्धा धर्मराज युधिष्ठिरच्या बाजूने का वळवलं नाही बरं? तुमची इच्छा असते ना, तर युधिष्ठिर जिंकले सुद्धा असते. तुम्ही कमीत कमी त्यांना धन, राज्य, कमीत कमी त्यांना स्वतःला हरल्यानंतर थांबवू शकत होते. त्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या भावांना पणाला लावायला सुरुवात केली, तेव्हा तुम्ही सभाकक्षामध्ये पोचू शकत होते. तुम्ही ते सुद्धा केलं नाही. त्यानंतर जेव्हा दुर्योधनाने पांडवांना नेहमी चांगले नशीब असणारे म्हणून द्रौपदीला पणाला लावण्यासाठी प्रेरित केलं आणि जिंकल्यानंतर हारलेलं राज्य आणि सगळे परत करण्याची लालच दाखवली, कमीत कमी तेव्हा तरी तुम्ही हस्तक्षेप करू शकत होता. तुम्ही फासे धर्मराज युधिष्ठिरच्या बाजूने पाडू शकत होते. या उलट तुम्ही तेव्हा हस्तक्षेप केला ना, जेव्हा द्रौपदी जवळजवळ तिचे शीळ गमावणार होती. तेव्हा तुम्ही द्रौपदीला वस्त्र देऊन द्रौपदीचे शीळ वाचवण्याचा दावा केला. पण तुम्ही असा दावा कसा करू शकता? द्रौपदीला एक माणूस फरफटत सभेमध्ये घेऊन येतो, मग एका महिलेचे शीळ कसे वाचवले? जर तुम्ही संकटाच्या वेळी तुमच्या आपल्या लोकांची मदत नाही केली, तर तुम्हाला आपाद बांधव कसं म्हटलं जाऊ शकतं? तुम्हीच सांगा. तुम्ही संकटाच्या वेळी मदत केली नाही ना, तर त्याचा फायदा काय? काय हाच धर्म आहे का? हे प्रश्न विचारता विचारता उद्धवचा गळा भरून आला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. हे एकट्या उद्धवचे प्रश्न नाहीत. महाभारत वाचताना प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो. जसं काही आपल्या मनातील प्रश्नच उद्धवने भगवान श्रीकृष्णांना विचारलेला आहेत. आणि हेच आपल्या जीवनातील प्रश्न आहेत ना, की मी एवढी भक्ती करून सुद्धा माझ्या जीवनामध्ये धन निर्माण का नाही होत? माझ्या जीवनामध्ये सुख का येत नाही? म्हणजे आपले हे सर्वसामान्यांचे प्रश्न उद्धवने श्रीकृष्ण स्वारींना विचारलेले आहेत. पुढे भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, प्रिय उद्धवा, हा सृष्टीचा नियम आहे की विवेक असलेला माणूसच जिंकतो. त्यावेळी
दुर्योधनाजवळ विवेक होता, धर्मराज युधिष्ठिर जवळ नव्हता. याच कारणामुळं धर्मराज हारले आणि उद्धवला हैराण झालेले पाहून श्रीकृष्ण पुढे म्हणाले, दुर्योधनाजवळ सारीपाट खेळण्यासाठी पैसा आणि धन तर खूप होतं, पण त्याला फाशांचा खेळ खेळणं या अजिबात येत नव्हतं. त्यामुळं त्यानं या खेळासाठी त्याचा मामा शकुनीचा उपयोग करून घेतला. हाच त्याचा विवेक होता ना. पण धर्मराज सुद्धा याप्रमाणे विचार करू शकत होते आणि दुर्योधनाला म्हणू शकत होते की त्यांच्याकडून मी खेळेल. थोडा विचार कर, जर शकुनी आणि मी खेळलो असतो ना तर कोण जिंकलं असतं बरं? फाशांचे अंक त्याच्यानुसार आले असते का माझ्यानुसार आले असते? बघा, चल ही सुद्धा गोष्ट सोडून दे. युधिष्ठिरने मला खेळामध्ये सामील करून घेतलं नाही या गोष्टीसाठी त्यांना माफ केलं जाऊ शकतं, पण त्यांनी विवेक शून्यतेमुळं आणखी एक मोठी चूक केली ना. त्यांनी मला प्रार्थना केली की मी तोपर्यंत सभाकक्षामध्ये येऊ नये जोपर्यंत मला बोलावलं जात नाही. कारण का? कारण ते त्यांच्या दुर्भाग्यामुळं खेळ माझ्यापासून लपवून खेळण्याची त्यांची इच्छाच होती ना. त्यांना असं वाटत नव्हतं की मला माहीत व्हावं ते सारीपाट खेळत आहेत. या प्रकारे त्यांनी मला त्यांच्या प्रार्थनांनी बांधून ठेवलेलं होतं. मला सभा कक्षामध्ये येण्याची अजिबात परवानगी होती का? नव्हतीच ना. त्यानंतर सुद्धा मी कक्षाबाहेर उभा राहून वाट पाहत होतो की कधी मला बोलावलं जाईल. भीम, अर्जुन, नकुळ, सहदेव सगळे मला विसरले. फक्त स्वतःचं भाग्य आणि दुर्योधनाला दोष देत राहिले. म्हणून दुर्योधनाच्या आदेशानंतर जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस पकडून फरफटत सभा कक्षामध्ये घेऊन आला, द्रौपदी तिच्या ताकदीनुसार लढत राहिली, तेव्हा सुद्धा तिने मला हाक मारली नाही. तिची बुद्धी तेव्हा जागृत झाली जेव्हा दुःशासन तिला त्रास देऊ लागला. तेव्हा तिने माझ्या नावाचा जप सुरू केला. तेव्हा मला द्रौपदीच्या रक्षणाची संधी मिळाली. जशी मला हाक मारली ना, मी लगेच तिथे पोचलो. आता अशा परिस्थितीमध्ये माझी काही चूक आहे का? मला सांग बरं. तेव्हा उद्धव म्हणाला, कान्हा तुमचं स्पष्टीकरण नक्कीच प्रभावशाली आहे, पण माझं मनाचं पूर्ण समाधान झालं नाही. मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारू शकतो का? भगवान श्रीकृष्णांच्या अनुमतीमुळे उद्धवने विचारलं. याचा अर्थ असा झाला की तुम्ही तेव्हाच येणार जेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल. संकटामध्ये सापडलेल्या भक्ताला मदत करण्यासाठी तुम्ही स्वतः येणार नाही का? भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे उद्धव, या सृष्टीमध्ये प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या स्वतःच्या कर्मावर आधारित आहे. ना तर मी ते चालवतो ना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत असतो. मी अजिबात हस्तक्षेप करत नाही. मी फक्त एक साक्षीदार आहे. मी नेहमी तुमच्या जवळ राहून जे होत आहे ना ते पाहत राहतो आणि हाच देवाचा धर्म आहे. मग उद्धव म्हणाला, खूपच चांगले. श्रीकृष्ण म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही आमच्याजवळ राहून आमच्या सगळ्या दुष्कर्मांचे निरीक्षण करत राहणार. आम्ही पापावर पाप करत राहणार आणि तुम्ही साक्षीदार बनून पाहत राहणार. तुम्हाला काय वाटतं, आम्ही चुका करावं का? पाप करत राहावं आणि त्याची फळं भोगत राहावं का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, उद्धव, तू शब्दांचा खोल अर्थ समजून घे. जेव्हा तू समजून घेऊन अनुभव करशील ना, तेव्हा मी तुझ्याबरोबर साक्षीदाराच्या रूपामध्ये नेहमी असेल. तेव्हा तू काहीही चुकीचं करू शकशील का? तू नक्कीच काहीही वाईट करू शकणार नाही. जेव्हा तू हे विसरतो ना की असं का समजायला लागतो, मला फसवून तू काहीही करू शकतो, तेव्हा तू अडचणींमध्ये सापडतो. धर्मराज युधिष्ठिरच्या आज्ञाने होते की त्याला असं वाटलं की तो माझ्याशिवाय सारीपाट खेळू शकेल. जर त्याने हे समजून घेतलं असतं ना की मी प्रत्येकाबरोबर साक्षीदाराच्या रूपामध्ये उपस्थित आहे, तर खेळाचे रूप दुसरंच काहीतरी असतं ना. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून
उद्धव मंत्रमुग्ध झाला आणि म्हणाला, हे प्रभू, किती खोळ दर्शन आहे आणि किती महान सत्य आहे. प्रार्थना आणि पूजन, ईश्वराला आपल्या मदतीसाठी बोलावणं, हीच तर आपली भावना आहे ना. पण जसं आपण हा विश्वास करू लागतो की ईश्वराशिवाय एक पानसुद्धा हलू शकत नाही, तेव्हा आपल्याला साक्षीदाराच्या रूपामध्ये त्यांच्या उपस्थितीची जाणीव होऊ लागते. गडबड तेव्हाच होते ना, जेव्हा आपण हे विसरून दुनियादारी करण्यामध्ये बुडून जातो. म्हणजे काय? म्हणजे एक क्षणाला आपण 10-10 वर्ष भक्तिमार्ग करतो आणि भक्तिमार्ग करून सुद्धा आपल्या मनामध्ये एक दिवस असं सुद्धा येतं की माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे, एवढी संकटं आहेत आणि तरी परमेश्वराला दिसत नाही का? म्हणजे नक्की परमेश्वर आहे किंवा नाही, हा जेव्हा विचार तुमच्या मनात येईल ना, 10 वर्ष केलेली भक्ती ती धुळीस मिळून जाईल. कारण का? कारण परमेश्वरावर प्रश्नचिन्ह मनुष्याने करू नये. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये सज्जन व्यक्ती तोच बनू शकतो जो त्याच्या कर्तव्यावर व्यवस्थित उपाय शोधतो. ज्याचे कर्तव्य आहेत ना, भगवंताच्या भक्ती मनात ठेवून, मनामध्ये दर्शन घेऊन प्रत्येक कामाची सुरुवात करतो, तोच सज्जन पुरुष असतो ना. आपली भक्तीसुद्धा करून, भगवंताची सेवा करून, उपासना करून, परमेश्वराचं नामजप करून सर्व कामं व्यवस्थित करत असतो, तोच खरा सज्जन आहे ना. हे आयुष्य जगताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही भक्तिमार्ग करा किंवा करू नका, पण हे सुख दुःख आहेत ना, एक क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. कारण जेव्हा आपला जन्म झाला ना, तेव्हा आपण ठरवून आलेलो आहोत की ही सुख आणि दुःख आहेत ना, एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी सुखसुद्धा येईल, कधी दुःखसुद्धा येईल. पण असं तुमच्या मनामध्ये मानू नका की मी नेहमी आनंदीच असेल. कारण का? जेव्हा दुःख येतं ना, जेव्हा दुःखाची सीमा येते, तेव्हा आपण विचार काय करतो की माझ्या जीवनामध्ये सुख कधी येईल. म्हणजे दुःख आल्याशिवाय सुखाची प्रचिती आपल्याला होत नाही. आणि जर परमेश्वरानं आपल्या जीवनामध्ये सुखच दिलं तर आपल्या जीवनामध्ये पाप घडत राहील. कारण का? कारण आपण कधी दुःखीच होणार नाही आणि आपण इतरांचं सुखसुद्धा पाहणार नाही. कारण का? कारण आपण सुखी होऊ. म्हणूनच सुख दुःख आहेत ना, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये जरुरी आहेत. आणि जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये राहतो, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये राहतो, तेव्हा जरी आपल्या जीवनामध्ये दुःख झाले ना, तरी आपल्याला एक शक्ती मिळत असते, एक सामर्थ्य मिळत असते. म्हणजेच जर एखादा व्यक्ती भक्ती करत नसेल आणि दुसरा व्यक्ती भक्ती करत नसेल, जर त्यांच्या वाट्याला सारखं दुःख आलं, पण जो भक्तिमार्गामध्ये असेल त्याच्या जीवनातील दुःख आहे ना, तो भगवंत स्वतःकडे घेत असतो. आणि जो भक्ती करत नाही ना, त्याला सर्व दुःख देऊन टाकतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण कधी सोडू नका. कारण हे नामस्मरण आहे ना, तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्यशाली बनवणार आहे. तुम्ही ठरवलेल्या स्वप्नांची पूर्तता करणार आहे. म्हणून आयुष्य हे खूप सुंदर आहे, खूप अनमोल आहे. ज्यावेळी आपण सकाळी सकाळी उठतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक नियम चालू करा. जेव्हा सकाळ होते, प्रत्येकाकडं मोबाईल आहे, मोबाईलमध्ये मनाचे श्लोक डाउनलोड करून ठेवा, हरिपाठ डाउनलोड करून ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे मंत्र आहेत ना, ते डाउनलोड करून ठेवा. आणि सकाळ संध्याकाळ निदान एक सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास निदान हे मंत्र उच्चार आहेत ना, हे मनाचे श्लोक आहेत, ते आपल्या पूर्ण घरामध्ये त्यांचं वातावरण होऊ द्या. परमेश्वर येऊ द्या, लक्ष्मीला सुद्धा येऊ द्या. मग तेव्हा हे सर्व वातावरण होईल ना, मग आपण उपासनेला बसलं तरी चालेल. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जेव्हा ह्या गोष्टी, हे मंत्र उच्चार जेव्हा ऐकायला मिळतात ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दोषसुद्धा कमी होतात. जरी आपला मुलगा असेल, मुलगी असेल, वाईट व्यसनामध्ये गुंतलेली असेल, जेव्हा हे चांगले विचार त्यांच्या कानावर पडतात ना,
तेव्हा भरपूर प्रमाणात त्यांचं मनसुद्धा विचलित होण्यापासून वाचून जातं, म्हणजे चांगल्या मार्गामध्ये येतं. म्हणून या गोष्टींचं आहेत ना, जेवढं शक्य होईल तेवढं घरामध्ये हे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. जय जय रघुवीर समर्थ.